हाय, तर आजची पण व्हिडिओ असणार आहे रांगोळीवर आणि ही माझी थर्ड रांगोळी आहे। पहिल्या दोन रांगोळ्या पण खूप इझी आहेत, ज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि तुम्ही त्या माझ्या चॅनलवर पाहू शकता किंवा मी प्लेलिस्ट पण क्रिएट करून ठेवलेली आहे राखी रांगोळी म्हणून। तर तुम्ही माझ्या प्लेलिस्टवर जाऊन चेक करू शकता, तुम्हाला त्या रांगोळ्या पाहायला मिळतील। तर इथे मी आज थर्ड रांगोळी माझी जी बनवलेली आहे ती खूप कलरफुल बनवलेली आहे। म्हणजे माझ्याकडे जे कलर होते ते मी सगळे यूज केलेले आहेत आणि राखी कलरफुल असेल तर खूप छान दिसते। सो मी त्यासाठी रांगोळी पण लास्ट कलरफुल बनवलेली आहे। आणि हे जे मी टूल्स यूज करत आहे ते सगळे मी घरीच रेडी केलेले आहेत। तर ते मी कसे रेडी केले आहेत आणि रांगोळी स्टोअर कशी करायची, कोणती रांगोळी घ्यायची कोणती नाही घ्यायची आणि ग्लू बॉटल कशी यूज करायची, हे सगळ्यावर मी एक व्हिडिओ रेडी केलेला आहे। तर तुम्ही तो पाहू शकता माझ्या चॅनलवर किंवा मी याच व्हिडिओमध्ये खाली त्या व्हिडिओला टॅग केलेला आहे, ते तुम्ही चेक करू शकता। तर तुम्हाला रांगोळी घ्यायला इझी जाईल, रांगोळी बनवायला पण इझी जाईल। सो इथे माझी ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे ऑलमोस्ट। तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि ही रांगोळी या रक्षाबंधनला नक्कीच ट्राय करा। खूप छान दिसते, खूप इझी पण आहे आणि पटकन बनून जाते आणि कलरफुल रांगोळी आहे तर खूप सुंदर दिसते। तर मी तुम्हाला भेटणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।